काय बघा ही पिशवी घेतली आहे आणि ह्याचं मला बनवायचं आहे वन साइड बॅग बनवायची आहे. तर तुम्हाला दाखवतो कशी वन साइड बॅग बनवतात खत टाकण्यासाठी. घालायचं ठीक आहे. याच्यामध्ये खत ठेवायचं, असं करून. हे बघा खत, हे खत आहे. कोणतं खत आहे माहीत नाही. हे शेतामध्ये टाकतात आणि शेताची वाट लावतात बघा. हाय पब्लिक, कसे तुम्ही सर्वांना गुड मॉर्निंग, जय श्रीराम. आय होप तुम्ही सर्व चांगले असणार आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज गाईज सकाळचे वाजलेत 9 आणि फ्रेश नाश्ता वगैरे करून रेडी झालो आहे, कारण का आज वाड्यामध्ये जायचं आहे आणि थोडं काम पण आहे, तर तिकडे जायचं आहे. आणि आज वाड्यामध्ये थोडं ऑफिसला पण जायचं. तर आज कामावर जॉबला जायचो, तर जॉबला सुट्टी घेतली आहे आणि दुसरा पण एक छोटंसं बिझनेस स्टार्ट केलं आहे, तर तिथे पण जायचं आहे. तर गाईज बघा चाललो आहे आता आणि पहिल्यांदा रेनकोट घातला आहे, कारण पाऊस खूप आहे. तर पावसामध्ये घरामध्येच रेनकोट घातला आहे आणि चाललं आहे. तर काय चला जाऊन तुम्हाला भेटतो आहे वाड्यामध्ये. तर काहीच बघा वाड्यामध्ये आलो आहे आणि पुन्हा रेनकोट वगैरे काढला आहे आणि चालले तो ऑफिसच्या वरती तिकडे. गाईज इथे वरती ऑफिस आहे आमचं, तर इकडे ऑफिसला चाललो आहे कारण पाऊस वगैरे आहे. तर पावसामध्ये पूर्ण भिजत आलो आहे बघा आणि चालू आहे वरती. माहिती नाही कोण आले वगैरे, पण गेट तर ओपन होतं. आता चालू आहे वरती. आज फ्रेंड वगैरे ऑफिसला येणार आहेत, तर ऑफिसला चालू आहे आज. काहीच कोणीत आलेलं नाही इथे मिळत. हा बघा आमचा ऑफिसचा बोर्ड वगैरे, हे संस्थेचं नाव आहे आणि इथे आमचं हे ऑफिस आहे. तर आज बंद आहे, अजून आलेलं नाही कोणी, तर वेट करावं लागेल त्यांचं. तर आता वेट करतो आहे, तर थांबावं लागेल थोडा उशीर. मला बोलते येतो तसं करून, पण आले नाही. ते जादूगर मी आलो आहे. काय गायज, तर बघा घरी आलो आहे. ऑफिसला गेलो होतो, ऑफिसला काम होतं, ते ऑफिसला काम केलं आणि घरी आला. कारण पाऊस खूप होता म्हणून जास्त काही ऑफिसमध्ये थांबलो नाही आणि जे काम होतं तर 2 वाजता घरी आलो. तर कायच ऑफिसचं तुम्हाला ऑफिस दाखवलं नाही आणि ऑफिसमध्ये पण खूप सारं काम होतं, ते पटापट केलं आणि 2 वाजता घरी आलो. कारण 10 वाजता गेलो होतो, तर 2 वाजता घरी आलो. खूप भूक लागली होती, तर पहिले येऊन जेवण केलं, त्यानंतर थोडा आराम केला. उद्या परत ऑफिसचं थोडं काम आहे, उद्या परत जाणार, तर तुम्हाला दाखवणार का एक्झॅक्टली ऑफिस कसं काय ऑफिसचं. पण आजच्या दिवशी तुम्हाला मी दाखवू शकलो नाही ऑफिसमधलं, तर उद्या तुम्हाला नक्कीच दाखवणार. तर कायच आता घरी आलो आहे, थोडं घरचं काम आहे ते करतो आहे. तर कायच मला आता बोललेत का शेतावर जा आणि भात लावले, तर भातावर खत मारायचं आहे. लावले गमेल्यामध्ये घेऊन जा खत. तर असं हातामध्ये घेऊन तर खूप हात दुखणार. एक आयडिया करायची आहे की हात पण दुखले नाही पाहिजेत आणि काहीच दुखलं नाही पाहिजे. तर मी एक आयडिया केले की सिमेंटची गोण घेतली आहे. ही सिमेंटची गोण आहे. या सिमेंटच्या गोणीमध्ये मी वन साईड बॅग असते, ती वन साईड बॅग करणार, त्याच्यामध्ये खत ठेवणार आणि आराममध्ये असं एक हाताखाली खत मारू शकतो. तर असं करायचं आहे मला. तर आता मी ते खूप कधीच व्हिडिओ बघितलं होतं, खूप म्हणजे 4-5 महिन्यावर व्हिडिओ बघितलं होतं. ते असं एक आयडिया केली होती, व्हिडिओमध्ये बघितलं होतं. तर तीच आयडिया मी आता यूज करणार. पण पहिले मी करून बघणार का ते मला जमतं की नाही जमतं. तर बघूया आता काहीच करून बघतो, दाखवतो तुम्हाला. तर काहीच बघा ही पिशवी घेतली आहे आणि ह्याचं मला बनवायचं आहे वन साईड बॅग बनवायची आहे. तर तुम्हाला दाखवतो कशी वन साईड बॅग बनवतात खत टाकण्यासाठी. खत घेतो, तर तुम्हाला दाखवतो कसं ठेवतो त्याच्यामध्ये. गाय देशी जुगाड टाका. गायच बघा घेतलंय देशी जुगाड. टेन्शन फ्री.
हे बघ असं टाकायचा. असं टाकायचा काय काय बघ आहे का टेन्शन खत मारायची तुम्ही कमेला घेऊन नवीन माणसं बघा एकदम खतरनाक खतरनाक दुनियाचं काय ते जुगाड नवीन जुगाड देशी जुगाड आहे देशी जुगाड काय टेन्शन नाही मस्त फ्री खत टाकायला बघितलं ते काय बघा देशी जुगाड हे कुणाला माहिती नव्हतं मी पहिल्यांदाच केलं आहे हे देशी जुगाड बघा हे पूर्ण याच्यामध्ये घेतलं आहे देशी जुगाड घेतला आहे मस्त आणि कॅमेरामॅन बघा ही कॅमेरामॅन माझ्यासोबत कॅमेरामॅन आहे हिला सोबत घेतलं आहे कारण मी शेतामध्ये जातो आहे तर टाकायला जमत नाही म्हणून घेतलं आहे म्हणजे बघा हे बघा खत हे खत आहे कोणतं खत आहे माहीत नाही ते शेतामध्ये टाकतात तर शेताची वाट लावतात बघा लागली मारता आणि शेता घरी आलो आहे कारण शेताची कामं दिली ती घरी होतो तर आणि आता घरी चाललो आहे मजा आली ती शेतावरती काहीच आणि इकडे बघा अजून काम पण चालू आहे इकडे बघा आई टाकत आहे खत बघा तुरीवर टाकायला तर मी तर आलो घरी पण आलो अजून घराच्या समोर इकडे आहेत टाकायला लावलं त्याच्यावरती पण तर काय चला घरी पोहोचलो आता आणि गाईज हा कोणी माझा व्हिडिओ बघणार तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तर तुम्हाला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर माझा ब्लॉग इथेच एंड होतो आहे ओके बाय